ओबीसी वकील महासंघाची उद्या बैठक। विदर्भातील ओबीसी कार्यकर्ते आणि राजकीय नेते राहणार उपस्थित। बैठकीत न्यायालयीन लढाई संदर्भात सविस्तर चर्चा होणार। जरांगेंनी नाकारलेली बहुजनांची शिदोरी हाकेंनी स्वीकारली। हाकेंनी काळूराम चौधरींच्या घरी खाल्ली बेसन भाकरी। हाकेंच्या कृतीचं बहुजन समाजातून कौतुक। महायुतीचा आरक्षण संपवण्याचा घाट। गॅजेटमुळे 100% मराठे कुणबी होणार। तुम्ही जनरल मध्ये या वडेट्टीवारांचं ओबीसी नाव आहे। हैदराबाद गॅजेटचा जीआर समतोल राखणारा हर्षवर्धन पाटील यांची मराठ्यांच्या जीआरवर प्रतिक्रिया। मराठा लोकांना कुणबी दाखले मिळणार। शब्दाचा छळ केला, लोकांना भ्रमित केलं। ओबीसीच्या आरक्षणावर डल्ला मारला हरिभाऊ राठोड यांचा आरोप। आरक्षण विषय हा फार ताणू नये। मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला, जरांगेंनी तो स्वीकारला। मागण्या करणाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या, संजय राऊतांचं विधान। कायदा अंमलबजावणीत हस्तक्षेपाचा उद्देश नव्हता। महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर। अधिकाऱ्याला तंबी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम। अतुल लोंढेंचा हल्लाबोल। जीएसटीतला बदल समाधानकारक। जीएसटीच्या बदलामुळे स्त्रियांच्या खांद्यावरचं ओझं हलकं झालं। चित्रा वाघ यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। पदवीधर निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरू। पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप पदवीधर निवडणूक लढणार। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी कंबर कसली। सुकून एम्पायर प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात। वादग्रस्त प्रकल्पात मनसेची उडी। बिल्डरला मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा। स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत आरपीआय आठवले गटाची बैठक संपन्न। बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम वाखाणण्यासारखा। फडणवीसांनी आपला संयम कुठेही ढळू दिला नाही। खासदार संजय राऊतांकडून फडणवीसांचे कौतुक। आश्रम शाळांमध्ये अतिरिक्त तासिकेचं वेळापत्रक तयार करा। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या। शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे आदेश। चंद्रपुरातील जेवती तालुक्यातील 11 गावांना मोठा दिलासा। वनेतर वापरातील खरं तर 8649 हेक्टर वगळण्याचा निर्णय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। धर्माच्या आधारावर उभे राहणाऱ्या हलाल लाईफस्टाईल टाउनशिप निर्माण करू। समाजात धार्मिक भेदाच्या भिंती बांधू पाहणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी। केशव पाटील यांचं ट्विट। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी टेस्ला खरेदी केली। टेस्ला खरेदी करणारे प्रताप सरनाईक हे पहिले मंत्री। मीरा भाईंदर आणि कर्जतमध्ये टाउनशिप उभारण्याचा प्रयत्न। घटनाविरोधी आणि समाजात तेढ निर्माण करणारा। या संदर्भात कारवाईची अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांना पत्रात मागणी करण्यात आली। अनंत चतुर्दशी निमित्त बंदोबस्तासाठी एआयचा वापर करणार। मुंबई पोलीस सज्ज। ड्रोन सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे ठेवणार नजर। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी। पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर। सीएसएमटी दरम्यान 6वी रेल्वे मार्गिका शक्य नाही। जागेच्या कमतरतेमुळे फक्त 5 लाईनचं काम होणार। रेल्वे अधिकाऱ्यांचं वक्तव्य। 238 एसी लोकल खरेदीची योजना फास्ट ट्रॅकवर। 12 डब्यांऐवजी 18 डब्यांची लोकल धावणार। मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सुधारित प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी। कोकणात गेलेल्या एसटीच्या बसगाड्या खिळखिळ्या झाल्यात। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे लालपरी बेहाल। काळा घोडा ओशीवरा प्रवास खरं तर आता 700 रुपयांऐवजी केवळ 50 रुपयांमध्ये। मुंबईकर पर्यटकांना परवडणारा बेस्टचा नवीन मार्ग सेवेत।
भारतात वृद्धांची संख्या वाढली. केरळमध्ये सर्वाधिक. गेल्या 50 वर्षात मुलांची संख्या 17% कमी. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचा अहवाल. अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ. बँक ऑफ बडोदाकडून RCOMचं कर्ज खातं फ्रॉड म्हणून घोषित. जीएसटी बूस्टरमुळे शेअर मार्केटमध्ये तेजी. संधीचं सोनं करण्यासाठी IPO सज्ज. थेट परदेशी गुंतवणुकीत कर्नाटक प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. मुख्यमंत्री फडणवीस यशाचं श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. तसेच अपयशाचं श्रेयही पुढे घेऊन यावं काँग्रेसचा महायुती सरकारवर हल्लाबोल. मुंबईमध्ये यंदापासून नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी खरं तर आता प्रयत्न सुरू आहेत. ESIC महाविद्यालयात 50 तर अभिमत विद्यापीठांमध्ये 300 जागांना मान्यता. ठाणे जिल्ह्यात उद्या 44,329 गणेश मूर्तींचं विसर्जन होणार. यामध्ये 794 सार्वजनिक तर 43,535 घरगुती गणपतींचा समावेश. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा. ऊस उत्पादक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी 16 सप्टेंबरची सुनावणी महत्त्वाची. सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊनही दिरंगाई. न्यायालय राज्य सरकार आणि आयोगाला जाब विचारेल. ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांची माहिती. परभणीतील ITI कॉर्नर ते स्मशानभूमी कवडगाव गेटचा रस्ता सुरू करण्याची मागणी. हा रस्ता खुला करून देण्यात यावा. भागातील रहिवाशांची मागणी. मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. पिंपरी चिंचवड पालिका प्रभाग रचनेवर 318 हरकती. प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वाधिक 110 हरकती तर 12 सप्टेंबर पर्यंत हरकतींवर सुनावणी होणार. नाशिक प्रभाग रचनेवर एकूण 91 हरकती प्रशासनाकडे प्राप्त. 22 आणि 31 प्रभागासाठी आतापर्यंत सर्वाधिक हरकतींवर 5 ते 12 सप्टेंबर पर्यंत सुनावणी. मुंबई प्रभाग रचनेवर 410 हरकती आणि सूचना दाखल. आजपासून 12 सप्टेंबर पर्यंत या हरकतींवर सुनावणी होणार. 6 ऑक्टोबर रोजीपर्यंत प्रभाग रचना प्रारूप अंतिम करण्याचं नियोजन. सिंधुदुर्गात दरड कोसळलेल्या करूळ घाटाचं काम युद्धपातळीवर सुरू. घाट 12 सप्टेंबर पर्यंत वाहतुकीसाठी बंद. मार्गावरील वाहतूक भुईबावडा फोंडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे. मालेगावात घाणीचं साम्राज्य. सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांचं कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कपडे काढून आंदोलन. गडचिरोली समृद्ध पंचायत राज अभियानावर कार्यशाळा. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं मार्गदर्शन. ओणम निमित्त पनवेल रेल्वे स्थानकावर फुलांची भव्य रांगोळी. केरळ सांस्कृतिक सोसायटीकडून भव्य फुलांची रांगोळी काढण्यात आली. गणपती विसर्जन आणि ईद निमित्त यवतमाळमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त. उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य खबरदारी. यवतमाळच्या मार्डी गावातील राज्य मार्गाच्या बाजूचे अतिक्रमण हटवण्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणी. नागरिकांचं स्थानिक आमदारांसह तहसीलदारांना निवेदन. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी निधी. कामासाठी राज्य सरकारकडून 73 कोटींचा निधी. विष्णुपद मंदिराचे काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा वारकऱ्यांचा आरोप. कल्याणमधील मुख्य बाजारपेठेतील वीज पुरवठा 22 तासांपासून खंडित. वीज पुरवठा खंडित असल्यानं व्यापारी ग्राहकांना फटका. दुकानं बंद ठेवत व्यापारी दुकानदारांकडून निषेध व्यक्त. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांचा विचित्र अपघात. नियंत्रण सुटल्यानं कारची अनेक वाहनांना धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी तर वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. रायगडमध्ये रस्ता ओलांडताना सोबतच्या महिलेला वाचवताना एका महिलेचा मृत्यू. म्हसळा श्रीवर्धन मार्गावर कारची धडक. सोलापूरच्या बार्शीत एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुर्घटनेत एसटी बस पुलावरून खाली गेली. चंद्रपुरात 135 कोंबड्या मारणारा बिबट्या अखेर जेरबंद. टेकडी येथील पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला. नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार. चालत्या कारला अचानक कारमध्ये असलेले 2 व्यक्ती उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली.
अमरावतीतील दर्याबादमध्ये युवकानं पेढी नदीपात्रात उडी मारली. दुचाकीवर बहीण आणि जावयासोबत वाद झाल्यानं युवकाचं टोकाचं पाऊल, युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळला. सिल्लोडमध्ये ईद निमित्तानं काढण्यात आली भव्य मिरवणूक. संपूर्ण जगात शांतता आणि सद्भावना पसरवणे हा मिरवणुकीचा उद्देश. मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. ईद ए मिलाद निमित्त चंद्रपूर शहरात रॅलीचं आयोजन. शहराच्या विविध भागातून निघालेल्या रॅली शहराच्या मध्यभागातून निघालेल्या मुख्य मिरवणुकीत सहभागी. ईद ए मिलाद निमित्तानं परभणीत सामूहिक विवाह सोहळा. 53 जोडपे अडकले विवाह बंधनात. यवतमाळमध्ये ईद निमित्त मारेगावात भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन. शेकडो मुस्लिम युवकांचा मोटरसायकलवर इस्लामिक झेंडे लावून रॅली सहभाग. बुलढाण्यात ईद मोठ्या उत्साहात साजरी. शहरात मोठी मिरवणूक काढून मोहम्मद पैगंबर यांचा 1,500वा जन्मदिवस साजरा करण्यात आला. आज ईद ए मिलाद जगभरातील मुस्लिमांसाठी हा अतिशय खास सण. मुस्लिम बांधव एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा देत उत्साहात आजचा दिवस साजरा करतात. उद्या अनंत चतुर्दशी असल्यानं मुंबई शहर आणि उपनगरात आजची सुट्टी सोमवारी 8 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर. इतर जिल्ह्यांसाठी आजची सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम. यवतमाळच्या आर्णी येथे ईद निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन. 200 नागरिकांनी केलं रक्तदान. माजी आमदार ख्वाजा बेग यांनी सहकुटुंब सहभाग घेतला. बोरिवलीतील चिकूवाडीचा महाराजा भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू. ठाकरेंच्या शिवसेनेकडून गेल्या 2 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन. कोल्हापुरात उदय पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. पाटील कुटुंबियांनी बाप्पासाठी आकर्षक अशी फुलांनी आणि रोषणाईनं सजावट केली. धनंजय पाटील यांच्या घरी बाप्पासाठी खास तयार केला शीश महाल. आरशांच्या झगमगाट तर बाप्पाचं रूप अजून खुललंय. सुधाकर पवार यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन. पिसांनी सुंदर सजावट करून गणपती बाप्पा विराजमान. या देखण्या सजावटीमुळे वातावरणात उत्साह आणि भक्तिभाव दाटून आलाय. कोल्हापुरात सुनील आयरेकर यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा विराजमान झाले. आयरेकर कुटुंबियांनी बाप्पासाठी सुंदर असा पंढरीच्या वारीचा देखावा साकारलाय. मुंबईतील मालाडमध्ये आधार क्लबचा बाप्पा विराजमान. बाप्पासाठी यावर्षी या क्लबनं बद्रीनाथाचा देखावा सादर केलेला आहे. अतिशय सुंदर आणि नयनरम्य देखावा लोकांना भुरळ पाडतोय. नालासोपारा येथील नगीनदास पाड्यातील शिवसुंदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 26वं वर्ष. बाप्पा म्हणजे शिवसुंदरचा राजा 2025 या नावानं संबोधलं जात आहे. अकोल्यातील राजेंद्र सोनवणे यांनी खरं तर साकार केल्या पर्यावरणपूरक गणपती बाप्पा. गणपतीच्या माध्यमातून कला संस्कृतीसह ऑपरेशन सिंदूर आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आला. गणेशोत्सवाच्या 103व्या वर्षानिमित्त वरळीच्या महाराजाला नागरिकांतर्फे 56 भोगाचं नैवेद्य अर्पण करण्यात आलाय. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. बेळगावात घरगुती गणेशोत्सवानिमित्त चाळ संस्कृतीचा देखावा. अजय निंबाळकर यांच्या निवासस्थानी यंदा गणेशोत्सवानिमित्त खास चाळीचा देखावा साकारण्यात आला. उद्या असलेल्या अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा रूट मार्च. बेलबाग चौक ते अलका टॉकीज चौक मार्गावर पोलिसांचा मोठा रूट मार्च. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विसर्जन मार्गाची पाहणी. रत्नागिरीतील मयेकर कुटुंबानं सुंदर अशी सजावट करून बाप्पाला विराजमान केले. कुटुंबियांनी एकत्रित येत बाप्पाची मनोभावे सेवा केली. मुंबई दादरमध्ये शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालाबादाप्रमाणे यंदाही बाप्पाची शाडू मातीची खरतर पर्यावरणपूरक सुंदर मूर्ती विराजमान करण्यात आली. तसेच सण होतोय गर्दीतला, माणूस उभा आहे वर्दीतला असा संदेश पोलीस बांधवांकरता देण्यात आलाय. नायगाव मधील बाबासाहेब बोरगे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. बोरगे परिवारानं केळीच्या पानांची सुंदर अशी सजावट केली.
मुंबईतील ठाकूर कुटुंबियांकडे गणपती बाप्पा विराजमान. ठाकूर कुटुंबियांनी यावर्षी बाप्पासाठी जुन्या वाड्याचा देखावा साकारलाय. सिंधुदुर्गातील वैभववाडीमध्ये साईश साळुंखे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. बाप्पासाठी कुटुंबियांनी सुंदर अशी सजावट केली. गोजीरवाणे गणरायाचं रूप भक्तांना मोहित करते. तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात सफाई कर्मचाऱ्यांकडून पुरातून विहिरीतील खरतर गणेशाची आरती करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांना चोळी बांगडी देत फेटे बांधून सन्मान करण्यात आला. नांदेडच्या तारासिंग मार्केटच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा. क्षत्रिय गणेश मंडळाची 51व्या वर्षीही सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम. साताऱ्यात नवतरुण क्रीडा मंडळ खातगुणचा राजाला केदारनाथ धामचा देखावा. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेत आरती करण्यात आली. मानाच्या सर्व गणपतींचं देखील दर्शन घेतलं. पिंपरी चिंचवड मधील सांगवी परिसरातील सार्वजनिक गणपती मंडळाच्या बाप्पाचं विसर्जन. ताल वाद्यांच्या गजरात बाप्पाला भावनिक निरोप. महाडमधील महाराणा प्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 3रं वर्ष. महिला मंडळाकडून कुंभाराळीच्या राजाच्या चरणी 56 भोग अर्पण. भिवंडीत एकात्मतेचा राजा चरणी खरतर रवींद्र चव्हाण यांच्याकडून 5 किलोची चांदीची गदा अर्पण. महायुतीचे सरकार स्थापनेसाठी धामणकर नाका मित्रमंडळानं बाप्पाला साकडं घातलं होतं. भंडाऱ्यात ईद मिलादच्या जुलूसमध्ये गणेश मंडळाकडून फुलांच्या वर्षावासह गळाभेट एकतेचे दर्शन घडवले. गुलाब पुष्प देत शुभेच्छा देखील दिल्या. अकोल्यातील मोरणा घाट गणेश विसर्जनासाठी सज्ज. प्रशासन आणि महानगरपालिकेने विशेष तयारी केली. सोलापुरातील सार्वजनिक मंडळातील गणरायाच्या मिरवणुकीसाठी मार्गात बदल. मिरवणुकीत कोणतीही अडचण किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. गणपती विसर्जनासाठी पुणे पालिका सज्ज. क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एकूण 38 बांधलेले हौद तर 281 ठिकाणी 648 लोखंडी टाक्यांची व्यवस्था. तसंच 328 निर्माल्य कलशांची व्यवस्था. 251 मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आले. गृहराज्यमंत्री योगेश कदम विसर्जन ठिकाणाची पाहणी त्यांच्या वतीनं करण्यात आली. गिरगाव चौपाटीवरील विसर्जन परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. पुण्यात विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक पोलिसांचं तगडं नियोजन. शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार. 10 मुख्य रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात येणार. शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग झोन. नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांचा विसर्जन मिरवणूक सकाळी 10:30ला सुरू होणार. शेवटचं गणपती विसर्जन होईपर्यंत मिरवणुकीसाठी परवानगी. रात्री 12 पर्यंतच मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा विसर्जन मिरवणूक रथ तयार. यंदा श्री गणनायक रथातून निघणार बाप्पाची मिरवणूक. रथाला आकर्षक विद्युत रोषणाई. लाडक्या गणेश बाप्पांना निरोप देण्यासाठी मिरजेत स्वागत कमानी सजलाय. निरोध शहरात 80 ते 100 फुटी उंच कमानी. कमानींमध्ये मनसेची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंची कमान लक्षवेधी. उद्या अनंत चतुर्दशी. घरच्या गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळातील गणरायाचं उद्या विसर्जन. विसर्जनासाठी राज्यातील अनेक महापालिका आणि प्रशासन सज्ज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.